पुढील बातमीकडे शिवसेनेची परंपरा मानल्या जाणाऱ्या शिवसेना दैनंदिनीचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्तानं साकारण्यात आलेल्या शिवसेना दैनंदिनी 2017चं प्रकाशन आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं। मातोश्रीवर छोटेखानी सोहळ्यात हे प्रकाशन झालं। ज्येष्ठ शिवसैनिक शरद पवार आणि जी.एस. परब गेली 25 वर्ष कुठलाही खंड पडू न देता या दैनंदिनीची निर्मिती करतायत। यंदा रौप्य महोत्सवानिमित्तानं दैनंदिनीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या छायाचित्रांना या आवृत्तीत महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय। या दैनंदिनीत पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना संपर्क साधण्यासाठी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे अचूक माहितीसाठी दैनंदिनीचे निर्माते शरद पवार आणि जी.एस. परब वर्षभर मेहनत घेत असतात। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि त्याचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, इतर राज्याचे संपर्क प्रमुख हे सर्व त्यांना ॲक्युरेट जे पाहिजे त्यांना पदाधिकारी मिळतात। त्याच्यामध्ये की ज्या कोणाला त्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतो त्यांना त्यांच्याकडे काम असतं, काय असतं, तर त्यांना ते ॲक्युरेट मिळतं। ह्या डायरीचे हे वैशिष्ट्य आहे। साहेबांनी ज्या तऱ्हेने ही डायरी हा विषय उचलून धरला त्याप्रमाणे आमचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सुद्धा तितक्याच तन्मयतेने या डायरीकडे पाहतात, आम्हाला प्रोत्साहित करतात, काही अडचणी असतात ते विचारतात आम्हाला। त्यामुळे ते प्रेम साहेबांचं प्रेम आहे, ते प्रेम आम्हाला उद्धव साहेबांकडून मिळतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।